तर मंत्रालयासमोरील विविध पक्षांच्या कार्यालयासाठी देण्यात आलेली जागा MMRCLनं परस्पर RBIला विकली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। तर ही जमीन कायमस्वरूपी शासकीय जमीन असून ती विधान भवन बॅरक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते असं स्पष्टीकरण MMRCL कडून देण्यात आलंय। प्रश्न असा आहे की हे दिल्यानंतर आम्हाला ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं की ती जे जागा ज्या वेळेला हे मेट्रोचं काम पूर्ण होईल त्यावेळेला त्याच्या ऐवजी त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाला कार्यालयासाठी बांधून जागा देण्यात येईल। हे आश्वासन दिल्यानंतरच आम्ही आमची ती गांधी भवनची जागा सोडली होती। इतरही राजकीय पक्षांनी आपापल्या जागा सोडलेल्या आहेत, परंतु आताचं चित्र आम्हाला आत्ताच जे कळलं ते अत्यंत धक्कादायक आहे। माध्यमांच्या मधनं आणि नंतर आम्ही त्याची खात्री केली की ही जागा परस्पर मेट्रो रेल कॉर्पोरेशन MMRCLनं ही RBIला विकून देखील टाकलेली आहे। सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांवर MMRCनं स्पष्टीकरण दिलंय। सदर जागा कायमस्वरूपी शासकीय जमीन असून ती विधान भवन बॅरक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते। या जागेवर काही शासकीय राजकीय पक्षांची कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात होती। 23 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार ही जमीन विक्रीसाठी हस्तांतरित करण्यात आली, जेणेकरून मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या भांडवली कामांसाठी निधी उभारता येईल। सुरुवातीला या जागेतून स्थलांतरित होणाऱ्या कार्यालयांसाठी पुनर्वसनाची तरतूद करण्यात आली होती। अंतिम व्यवहारात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही जमीन वाटाघाटी झालेल्या किमतीत खरेदी केली। तर पुनर्वसनासाठी अतिरिक्त रक्कमही दिली आहे। ही अतिरिक्त रक्कम MMRC कडे जमा करण्यात आली असून ती सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहे। यामुळे संबंधित कार्यालयांचं स्थलांतर राज्य धोरण आणि प्रशासनाच्या गरजेनुसार केलं जाऊ शकतं। MMRCनं हा व्यवहार पारदर्शक शासनमान्य असल्याचं स्पष्ट केलंय।